आपण आज कमी तेलात पोहे कसे करायचे ते बघणार. तर आपण नेहमी पोह्यासाठी जास्त तेल घालतो, तर त्याच्याशिवाय पोहे चांगले होत नाहीत असं आपल्याला वाटतं आणि ते खरंच आहे जवळपास. पण आता आपल्याला तेल जास्त नाही खायचं आहे, म्हणून आपण कमी तेल वापरतो आणि चांगले पोहे करतो. तर ते थोडंसं तेल घालून घेतलं मी, 2 चमचे. तुम्हाला लागेल तशी हिरवी मिरची, मीठ परतून घ्यायचं. कांदा, मीठ परतून घ्यायचं. आणि डाळ आणि शेंगदाणे आत्ता टाकते, कारण ते भाजलेलं आहे. आता आपण चवीपुरतं मीठ आणि हळद टाकून पुन्हा हे मिक्स करून घेणार. मग आता आपल्याला कमी तेल असताना हे सगळे पोहे मिक्स होतील याच्यासाठी काय करायचं आहे, तर आत्ता आपल्याला एक काम करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं फोडणीमध्ये, जेणेकरून आपले पोहे व्यवस्थित मिक्स होतील. हो ना, कमी तेलामुळे पोहे मिक्स होणार नाही व्यवस्थित, त्याच्यासाठी आपल्याला मीठ वापरायचं. आता बघा तेल सगळीकडे व्यवस्थित लागलं आहे, कारण आपण या फोडणीमध्ये थोडंसं पाणी टाकलं. थोडीशी साखर आपल्याला छान वाफ आणायची. झाले पोहे तयार.